मला या प्रभागात माझी पूर्ण लाईफ गेली आणि या प्रभागामध्ये जर युती झाली असती तर मी 100% कोणाला काही न सांगतो मी माघारी घेतली असती. पण मला युती न झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तिकीट नाकारण्यात आलं. मी एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून जेव्हा शिंदे साहेबांनी आमच्या आमदारांनी जेव्हा उठाव केला तेव्हा पण मी त्यांच्या सोबतच होतो. त्यानंतरचे लोक आले त्यांना तिकीट मिळाले. त्याला 27 नंबर प्रभागाचा विषय त्या प्रभागामध्ये मला न तिकीट माझं तिथं ग्राउंड लेवल पासून काम असताना सुद्धा मला तिथं तिकीट नाही मिळालं. मला जयस्वाल साहेब आणि भुमरे साहेबांकडनं खूप अपेक्षा होती की त्यांनी मला तिकीट नाकारलं म्हणून. मला या तिकीट नाकारल्यामुळे मी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढणार. मला ऋषिकेश भैया जयस्वाल, हर्षदाताई शिरसाट, भुमरे साहेब आणि जयस्वाल साहेबांकडनं शिरसाट साहेबांकडनं खूप अपेक्षा होती. यांनी मला तिकीट नाकारलं तर मला तरी पण मी अपक्ष लढणार, 100% लढणार आहे मी अपक्ष त्या ठिकाणी. आणि मी सांगतो मला जरी माझ्या वरिष्ठांनी मला नाकारलं तरी मला माझे स्थानिक लोक मला नाकारणार नाही एवढं मला माहिती आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार. मला ज्यापेक्षा युती झाली असं तुम्ही काय म्हटलं नसतं पण युती नसताना सुद्धा मला या ठिकाणी नाकारण्यात आलं. एक प्रामाणिक म्हणून मी एक शिवसैनिक होतो. माझा त्यांनी कुठलाच विचार न करता काही न करता दुसऱ्याला तिकीट दिलं. बाहेरच्या लोकांना तिकीट देण्यात आलं. त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 27 मध्ये मी तिकीट मागितलं होतं आणि मला वरिष्ठावरती खूप विश्वास होता की माझा कुठला तरी विचार केला जाईल युती असल्यावर नसल्यावर सुद्धा. पण युती नसताना सुद्धा मला या ठिकाणी तिकीट मिळालं गेलेलं नाहीये. मला सर्व वरिष्ठांनी नाकारलं पण मला जनता नाकारणार नाही. इथल्या जनतेचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. माझे मित्र परिवार माझ्या सोबत आहे. दुर्गा देवीचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. मी 100% या ठिकाणी निवडणूक लढणार म्हणजे लढणार बस.